नमस्कार. पुन्हा एकदा महाराष्ट्राचं जे हवामान अंदाज आहे, ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. खूपच महत्त्वाची अशी अपडेट म्हणजे पाहिली तर पाहू शकता सध्याच्या जं वातावरण आहे, भारतामध्ये पाहिलं तर पाहू शकता दोन्ही ठिकाणी, एक गुजरातमध्ये, त्याच वेळेला दुसरं बंगालच्या उपसागरामध्ये कोलकाताच्या जवळ अशा 2 प्रणाली ज्या आहेत, लो प्रेशर सिस्टीम, कमी दाबाचे पट्टे सध्या सक्रिय आहेत. मुख्य म्हणजे आपण मागच्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये जी अपडेट दिली होती, त्यानुसारच पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र हे तयार होत आहे. या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हा जो कमी दाब आहे, हा त्याच्यानंतर ना 1 ऑगस्टपर्यंत या भागाकडून पुन्हा एकदा इकडे जाणार आहे आणि सध्याची स्थिती पाहिली तर पाहू शकता गुजरातकडे म्हणजे राजस्थानच्या वरच्या भागामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे, जे महाराष्ट्रामधून या भागामधून वरच्या भागामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये याच कारणामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे, या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस जो आहे, जोरदार पाऊस हा झालेला आहे आणि ही स्थिती पुढच्या 5 ते 6 दिवस पुन्हा अजून सक्रिय राहणार आहे. याचा अर्थ असा आहे, की 1 ऑगस्टपर्यंत अशाच पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल. कदाचित पुढचे 1 ते 2 दिवस हा कमी होऊ शकतो. कारण हा जो कमी दाबाचा पट्टा या भागातला आहे, हा थोडासा संपुष्टात येईल. मात्र हा जो सक्रिय पट्टा आहे, जसा-जसा वरच्या भागाकडे सरकत जाईल 29-30 जुलै 1 ऑगस्टपर्यंत हा पुन्हा एकदा याच इकडेच भागामध्ये पोहोचतोय. तर त्याची स्थिती कशी आहे, संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. अशा पद्धतीने सध्याची ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पाऊस जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहे. तर पाहू शकता ही आजची स्थिती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. हा पट्टा या भागामध्ये आहे आणि गुजरातमध्ये जोरदार पाऊस जो आहे हा पाहायला मिळालेला आहे. त्याच वेळेला बंगालच्या उपसागरामध्ये ही सिस्टीम या भागामध्ये तयार झालेली आहे आणि हिचा ट्रॅक जो आहे अशा पद्धतीने असणार आहे आणि त्या कारणामुळे हा जो भाग आहे पाहू शकता, हा एवढा भाग तुम्ही पाहू शकता. या भागामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचा जो भाग आहे, यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस जो आहे हा चालू राहणार आहे. तर उद्याची स्थिती पाहिली आपण 26 जुलैला, 26 जुलै उद्याची स्थिती. तर या पद्धतीने हा जो कमी दाबाचा पट्टा आहे, हळू यामध्ये सक्रिय झालेला पट्टा पूर्णपणे संपुष्टात यायला पाहू शकता सुरुवात होईल. म्हणजे कमी व्हायला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतरनं या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस जो आहे, हा कमी होऊ शकतो. म्हणजे आज दिवसभरामध्ये सुद्धा काही भागामध्ये पाऊस हा कमी झालेला आहे. कारण हा जो कमी दाबाचा पट्टा होता, कमी दाबाचं क्षेत्र होतं, हे महाराष्ट्राकडून थोडंसं वरच्या भागामध्ये गुजरातकडे, वरच्या भागामध्ये राजस्थानकडे सरकलेलं आहे. त्या कारणामुळे कमी झालं आहे. मात्र त्याच वेळेला नवीन कमी दाबाचा पट्टा हा आपल्याला पाहायला मिळतोय. बंगालच्या उपसागरामध्ये इथे हा तयार होताना दिसतोय. याचं पूर्णपणे अतितीव्र होईल आणि त्याच्यानंतरनं विदर्भासह जो यामध्ये मराठवाड्याचा भाग आहे, या भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस जो आहे, हा वाढायला सुरुवात होईल. तर पाहू शकता यामध्ये 26 तारखेचं पाहिलं आपण. त्याच्यानंतरनं 27-28 याच पद्धतीने हा पट्टा थोडासा ओडिशा, त्याच्यानंतरनं इकडे पाहिलं तर पाहू शकता यामध्ये पश्चिम बंगालचा भाग, ओडिशा, त्याच्यानंतरनं झारखंडच्या भागामध्ये हा सक्रिय आहे. या भागामध्ये 29 तारखेला दिसतोय. तर 29 तारखेला इकडचा जो यामध्ये गडचिरोली असेल, त्याचबरोबर गोंदिया असेल, चंद्रपूर असेल, या भागामध्ये पाऊस जो आहे, या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वाढायला सुरुवात होईल. त्याच वेळेला हा जो पट्टा आहे इकडचा कमी दाबाचं क्षेत्र, हे संपुष्टात आलेल्या कारणामुळे थोड्याशा 2 ते 3 दिवसामध्ये पाऊस जो आहे, मुंबईसह कोकण किनारपट्टीचा हा जो भाग आहे, या भागामध्ये कमी होऊ शकतं. मात्र त्याच वेळेला पाऊस हा चालू राहणार. फक्त थोडासा जोर हा कमी होऊ शकतो 29 तारखेपर्यंत आणि जसं-जसं हे जे क्षेत्र आहे, या भागाकडे सरकेल, इकडे सुरुवात होईल. आता सध्याचा ट्रॅक जरी गुजरातकडे असला, तरी यामध्ये बदल होऊ शकतो. मात्र सध्याच्या ट्रॅकनुसार जर आपण पाहिलं, तर इकडे सरकल्यानंतर ना पुन्हा एकदा महाराष्ट्रामधला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून जोरदार पाऊस जो आहे, हा वाढायला सुरुवात होईल. 30 तारखेची स्थिती पाहतोय आपण. 30 तारखेला बरोबर मध्यावर मध्य प्रदेशकडे हा भाग सरकलेला आहे आणि या कारणामुळे हा जो भाग आहे महाराष्ट्राचा, इथे पाहू शकता पालघर असेल, नाशिक असेल, हा जो सगळा भाग आहे छत्रपती संभाजीनगर, ह्या सगळ्या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस जो आहे, हा व्हायला सुरुवात होईल. ह्या पिवळ्या पट्ट्यामध्ये
तुम्ही सुद्धा पाहू शकता यामध्ये सुरुवात होईल. तर हा पट्टा जरा अतितीव्र असेल, ज्या क्षेत्र जे बनलेलं आहे कमी दाबाचं, त्या कारणामुळे पाऊस वाढायला सुरुवात होईल. 1 तारखेला 1 ऑगस्टला पुन्हा एकदा ज्या पद्धतीने आत्ता आपण सुरुवातीची स्थिती पाहिली होती, जे कमी दाबाचं क्षेत्र आत्ता होतं आणि 2 ते 3 दिवस ज्या पद्धतीने पाऊस झालेला आहे, विशेष करून गुजरातमध्ये, तशाच पद्धतीची स्थिती पुन्हा एकदा 1 ऑगस्टला ही बनताना पाहायला मिळते. 1 ऑगस्टला जे बंगालच्या उपसागरामधलं जे कमी दाबाचं क्षेत्र आहे, पुन्हा एकदा या भागामध्ये पाहायला मिळतंय. पाहू शकता पूर्णपणे ट्रॅक जो आहे, हा इकडे पोहोचतोय. इकडे या भागामध्ये हा आलेला पाहायला मिळतोय आणि याच कारणामुळे पुन्हा एकदा 1 तारखेला आत्ता जशी स्थिती आहे, त्याच पद्धतीची स्थिती पडायला सुरुवात होईल. या भागामध्ये पुन्हा एकदा हा पोचतोय आणि त्याच कारणामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा हा जो भाग आहे, जोरदार पाऊस जो आहे 1 ऑगस्टला सुद्धा हा सुरू होणार आहे. त्या कारणामुळे सध्या तरी पाहिलं तर आपण 25 तारीख आजची, 26 तारखेपासून 2 ते 3 ऑगस्टपर्यंत कोणत्याही पद्धतीने पाऊस जो आहे हा कमी होणार नाही आहे. थोडासा त्याच्यामध्ये उघडीप पाहायला मिळेल, मात्र पूर्णपणे कमी पाऊस नसणार आहे. 30-31 तारखेपर्यंत, 31 आणि 1 जुलैपर्यंत, पुन्हा 1 ऑगस्टपर्यंत पुन्हा एकदा पावसाचा जोर आहे हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये सुद्धा पाहू शकता हा जो मॅप आहे, ह्या मॅपमध्ये हा जो भाग आहे, या भागामध्ये जोरदार पाऊस असेल आणि या कारणामुळे इथे सदृश्य परिस्थिती जी आहे हे निर्माण होऊ शकते. तर कोणत्या भागामध्ये? ओडिशामध्ये 26 ते 29 जुलै अतिशय मुसळधार पाऊस. त्याच्यानंतरनं छत्तीसगडकडे पुढे ते सरकेल त्या भागामध्ये 28 ते 30 जुलै दरम्यान. त्याच्यानंतरनं मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेश 29 ते 31 जुलै दरम्यान अतिशय मुसळधार पाऊस शक्य आहे. त्याच्यानंतरनं यामध्ये पाहिलं तर पाहू शकता गुजरातमध्ये. त्याच्यानंतर राजस्थान 27 ते 30, 27 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान, 31 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान या भागामध्ये पाऊस असेल. तर या मॅपमध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलंत तर पाहू शकता हे जे फ्लडिंग क्षेत्र आहे या भागामध्ये पाहायला मिळतंय. आता महाराष्ट्राचा कोणता भाग आहे? तर महाराष्ट्रामध्ये नागपूर या भागामध्ये पाहू शकता अतिमुसळधार पाऊस. तारीखसुद्धा इथे दिसते 29 तारखेला. 29 तारखेला या भागामध्ये नागपूर आहे, चंद्रपूर हा भाग आहे, अमरावती, अकोला या संपूर्ण भागामध्ये अतिमुसळधार पाऊस जो आहे, काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती ही तयार होऊ शकते. या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळते छत्रपती संभाजीनगर आहे. त्याच्यानंतरनं लातूर, सोलापूर या भागामध्ये सुद्धा, नांदेडमध्ये सुद्धा थोडासा मधला जो भाग आहे अहिल्यानगरचा, नाशिकचा, पुणेचा भाग, या भागामध्ये थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. मात्र त्याच वेळेला मुंबईसह कोकण किनारपट्टी मुसळधार पाऊस जो आहे याच पद्धतीने हा सुरू होणार आहे. या भागामध्ये कोणतीही उघडीप सध्या मिळणं शक्य नाही आहे. कदाचित परवा म्हणजे 26-27 तारखेला थोडीशी उघडीप हे मिळू शकते. मात्र पाऊस जो आहे आत्ता जसा चालू आहे त्याच पद्धतीने चालू राहण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. त्याचबरोबर पाहू शकता जसं जसं हा कमी दाबाचा पट्टा या भागाकडे सरकायला लागेल, यामध्ये सुद्धा दिसतं आपल्याला 30-31 तारखेची ही स्थिती पाहायला मिळते. फ्लडिंग क्षेत्र यामध्ये इंदोरकडे आलेलं आहे, इंदोर, भोपाळ, आणि या कारणामुळे अमरावती, अकोला या भागामध्ये जोरदार हा पाऊस होईल. नाशिक सुद्धा दिसतंय 30-31 तारखेला. मुंबईमध्ये सुद्धा अतिमुसळधार पाऊस हा निळा पट्टा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच याचा अर्थ 28, 29, 30 पासून 28 तारखेपासून 1 ते 2 ऑगस्टपर्यंत अतिमुसळधार पाऊस जो आहे हा चालूच राहणार आहे. यापासून कोणतीही उघडीप सध्या मिळण्याची शक्यता नाही आहे. ज्या पद्धतीने आयोडी सध्या सक्रिय झालेला आहे त्या कारणामुळे पाऊस जो आहे अशाच पद्धतीचा पाऊस हा यापुढेही सुरू होणार आहे. जवळजवळ 2 ते 3 ऑगस्टपर्यंत कोणत्याही स्वरूपाची उघडीप पावसापासून मिळणार नाही आहे. महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरनं या ट्रॅकमध्ये कसा बदल होतोय, कदाचित तो महाराष्ट्राकडे सुद्धा या भागामध्ये सुद्धा वळू शकतो. तर या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट एवढ्यासाठी महाराष्ट्राचा हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.